देखिए 2 बार हम लोग जेपी नड्डा जी से मिले। हम लोग 12 बजे यहाँ पे आए थे एंड हम लोग की मीटिंग करीब 2:15 साढ़े 2:30 बजे हुई। इंद्र प्रधान जी का रेजिग्नेशन तो अब आना ही पड़ेगा, या तो उनको बर्खास्त करे कैबिनेट से या तो वो खुद रिजाइन करे। प्रोटेस्ट तब तक चालू रहेगा जब तक उनका रेजिग्नेशन नहीं आ जाता। केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांच्या भेटीसाठी सीजेपीच्या शिष्टमंडळाला बाहेरच थांबावं लागलं आणि जेव्हा अखेर भेट मिळाली तेव्हा ती अवघ्या 10 मिनिटातच संपली। यानंतर सीजेपीनं सरकारवर थेट सत्तेचा माज असल्याचा आरोप केलाय। दिल्लीत आज कॉक्रोच जनता पार्टी अर्थात सीजेपीच्या आंदोलनानं मोठं वळण घेतलंय। संसदेकडे मोर्चा काढणाऱ्या हजारो आंदोलकांना दिल्ली पोलिसांनी संसद परिसरात जाण्यापासून रोखलं। यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार करण्यात आला, अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या आणि अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या आंदोलनादरम्यान सीजेपीकडून 3 प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। पहिली मागणी म्हणजे सोनम वांगचुक यांची तत्काळ सुटका, दुसरी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि तिसरी नीट प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी। दरम्यान आंदोलनाची तीव्रता वाढत असताना सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची भेट घेतली। मात्र या भेटीवरूनही आता मोठा वाद निर्माण झालाय। सीजेपीचा आरोप आहे की तब्बल 2 तास प्रतीक्षा करायला लावल्यानंतर अखेर त्यांनी जेपी नड्डा यांची त्यांना भेट मिळाली। मात्र ही बैठक अवघ्या 10 मिनिटातच संपवण्यात आली। सरकारनं त्यांच्या मागण्या लेखी स्वरूपात स्वीकारल्या आणि पुढील चर्चेचं आश्वासन दिल्याचं सीजेपीनं सांगितलंय। दुसरीकडे सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याची माहितीही समोर आली आहे। मात्र अभिजित दिपके यांच्यासह अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा सीजेपीकडून करण्यात आलाय। विद्यार्थ्यांवर होत असलेल्या पोलीस कारवाईवरही पक्षानं तीव्र नाराजी व्यक्त केली असून सर्व खासदारांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन करण्यात आलंय। आता सरकार आणि सीजेपी यांच्यात पुढील चर्चेत काही ठोस निर्णय होतो का, की आंदोलन आणखी तीव्र होतं, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। या घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा।